नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक राज शिंदे आपणा सर्वांचे आजच्या सेशन मध्ये स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण कार्बोहायड्रेट मधील महत्वाचा जो काही मोनोसॅकराइड आहे ज्याबद्दल आपण पाहणार आहोत तो कन्सेप्ट आहे आजचा ग्लुकोज। तर आज आपण ग्लुकोज आणि मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज पाहणार आहोत। तर महत्वाचा कन्सेप्ट आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या दृष्टिकोनातून जर बघितला तर याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला विचारले गेलेले पाहायला मिळत असतात। आज आपण बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे ग्लुकोजची, ती ग्लुकोजची इन्फॉर्मेशन आणि मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज बद्दल आपण आज आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत। सो लेट्स स्टार्ट टुडेज सेशन विथ प्रोफेसर राज शिंदे। ओके, सो व्हॉट इज मीन बाय ग्लुकोज। तर विद्यार्थी मित्र हो, आपल्या सर्वांना माहित आहे की बेस्ड ऑन हायड्रोलिसिस कार्बोहायड्रेट्स आर कॅटेगराइज्ड इनटू 3 टाइप्स। कोणकोणते टाइप आहेत? फर्स्ट आहे मोनोसॅकराइड, सेकंड आहे ओलिगोसॅकराइड्स आणि थर्ड वन आहे पॉलीसॅकराइड। आणि ग्लुकोज इज कॉल्ड ॲज अ मोनोसॅकराइड। ग्लुकोज जो आहे इट इज कॉल्ड ॲज अ मोनोसॅकराइड। तो काय आहे? एक मोनोसॅकराइड म्हणून आपल्याला पाहायला मिळतो। इट इज अ सिम्पलर युनिट ऑफ कार्बोहायड्रेट, वी कॉल्ड ॲज मोनोसॅकराइड। तर आपण काय म्हणतो? मोनोसॅकराइड म्हणतो की ज्याचं फर्दर हायड्रोलिसिस इज नॉट पॉसिबल। म्हणजे असे मोनोसॅकराइड्स म्हणजे असे कार्बोहायड्रेट असतात की ज्यांचं फर्दर हायड्रोलिसिस पॉसिबल नाही, त्या कार्बोहायड्रेटला आपण काय म्हणतो? मोनोसॅकराइड म्हणतो। म्हणजे ग्लुकोज जे आहे त्या ग्लुकोजचा आपल्याला फर्दर हायड्रोलिसिस झालेलं पाहायला मिळत नाही। सो ग्लुकोज इज अ एक्झाम्पल ऑफ मोनोसॅकराइड। मोनो म्हणजे काय असणार आहे? सिंगल युनिट ऑफ शुगर दॅट इज कॉल्ड ॲज ग्लुकोज। तर त्याबरोबर आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स पाहिले मोनोसॅकराइड की ज्यामध्ये ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, रायबोज आहे, गॅलॅक्टोज आहे, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला मोनोसॅकराइडचे पाहायला मिळतात। आज आपण ग्लुकोज जे आहे म्हणजे नेचरमध्ये व्हॉट एव्हर जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत त्या कार्बोहायड्रेटचं जर हायड्रोलिसिस जर आपण केलं तर आपल्याला प्रिन्सिपली हा मेन कॉन्स्टिट्युएंट तुम्हाला प्रत्येक पर्टिक्युलर पॉलिसॅकराइड्स मध्ये असतील, पर्टिक्युलर ओलिगोसॅकराइड्स मध्ये असतील, तुम्हाला ग्लुकोज त्यामध्ये पाहायला मिळतं। लक्षात घ्या। त्यामुळे ग्लुकोज बद्दलची असणारी माहिती आपणा सर्वांना असणं गरजेचे आहे। त्याचबरोबर हाऊ यू टू प्रिपेअर ग्लुकोज फ्रॉम डिफरंट मेथड्स, आपण वेगवेगळ्या मेथडच्या सहाय्यानं ग्लुकोज कसे तयार केले जातात हे आपण काय करणार आहोत? पाहणार आहोत। सो लेट्स स्टार्ट द सेशन ऑन ग्लुकोज अँड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज। सो ग्लुकोज इज अ मोनोसॅकराइड। ओके, सो टेल मी व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज? सांगू शकताल तुम्ही? शिकवलंय आहे मी ऑलरेडी तुम्हाला। काय असणार? व्हॉट इज द फॉर्म्युला? ओके, गुड। तर फॉर्म्युला काय असणार आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज काय असणार सांगा मला? इट इज C6H12O6। किती कार्बन ऍटम असणार आहे स्ट्रक्चर मध्ये? जर बघितलं आपण तर स्ट्रक्चर जर ड्रॉ केला आपण, सांगा मला किती असणार आहेत? देर आर 6 कार्बन ऍटम्स आर प्रेझेंट इन देअर स्ट्रक्चर। म्हणजे जर मॉलिक्युलर फॉर्म्युला जर बघितला आपण तर कार्बन किती असणार आहेत? 6 कार्बन ऍटम्स आपल्याला पाहायला मिळतील। आणि बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप जर बघितला आपण तर अल्डिहाइड आणि कीटोन हे दोन फंक्शनल ग्रुप तुम्हाला मोनोसॅकराइड मध्ये पाहायला मिळतात की ज्यावर तुम्ही अल्डोहेक्झोज किंवा कीटोहेक्झोज तुम्ही म्हणू शकता त्याला। आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ग्लुकोज मध्ये 6 कार्बन ॲटम आहेत आणि त्यामध्ये अल्डिहाइड ॲज अ फंक्शनल ग्रुप आहे, म्हणून ग्लुकोज इज ऑल्सो कॉल्ड ॲज अल्डोहेक्झोज। म्हणून आपण त्याला काय म्हणतो? अल्डोहेक्झोज म्हणतो। काय म्हणतो आपण त्याला? अल्डोहेक्झोज म्हणतो। त्याचबरोबर ग्लुकोज जर बघितलं आपण तर नॅचरली जर बघितलं तर नॅचरली इट इज अ ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स आहे। ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स इन डेस्ट्रोरोटेटरी फॉर्म, म्हणून आपण ग्लुकोजला काय म्हणतो? डेक्स्ट्रोज म्हणतो। ग्लुकोज इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डेक्स्ट्रोज। काय म्हणतो आपण त्याला? डेक्स्ट्रोज। का? कारण ग्लुकोज जो आहे हा कसा आहे? ऑप्टिकली ऍक्टिव्ह आणि डिस्ट्रोरोटेटरी फॉर्म मध्ये तुम्हाला नेचर मध्ये पाहायला मिळतो। लक्षात, म्हणजे जसं आपण ग्लुकोज जर बघितला आपण ग्लुकोज तर आपल्याला ग्लुकोज हा नॅचरली डिस्ट्रोरोटेटरी फॉर्म मध्ये पाहायला मिळतो आणि फ्रुक्टोज जो आहे हा नॅचरली आपल्याला लिव्होरोटेटरी फॉर्म मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो। तर ग्लुकोज हा एक ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे जो डिस्ट्रोरोटेशन शो करतो, म्हणून ग्लुकोज इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डेक्स्ट्रोज। त्याचबरोबर ग्लुकोज जे आहे ते ग्लुकोज हे नेचरमध्ये जर त्याचे वेगवेगळे सोर्स जर पाहिले आपण तर त्यामध्ये ग्लुकोज तुम्हाला लार्ज क्वांटिटीमध्ये पाहायला मिळतं। म्हणजे मोस्टली व्हेन वी टॉकिंग अबाउट फ्रुट्स, आपण फ्रुट्स बद्दल बघितलं ज्याला राईप फ्रुट्स म्हणतो आपण, की ज्यामध्ये जे पिकलेली फळं असतात की मेजॉरिटी जर एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर शुगर, तर राईप शुगर मध्ये जर आपण बघितलं पिकलेल्या द्राक्षामध्ये जर बघितलं आपल्याला तर नियर अबाउट 20%
ग्लुकोज तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतं. त्या म्हणून त्या पर्टिक्युलर ग्लुकोजला आपण काय म्हणतो, ग्रेप शुगर म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, ग्रेप शुगर म्हणतो, की ज्यामध्ये जवळपास 20% तुम्हाला ग्लुकोज पाहायला मिळतो. म्हणून ग्लुकोज इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ग्रेप शुगर. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, ग्रेप शुगर असं सुद्धा आपण म्हणतो. त्याचबरोबर ग्लुकोज इज ऑल्सो फाउंड इन स्वीट फ्रुट्स लाईक मँगोज. आपण आंबे वगैरे खातो, मँगोज आहेत, त्याचबरोबर पियर्स आहे, त्याचबरोबर ऍपल आहे, त्याचबरोबर फिग ज्याला आपण अंजीर असं म्हणतो, त्याचबरोबर डेट्स ज्याला आपण खजूर असं म्हणतो. हे सर्व आपण डे टू डे लाईफ मध्ये खात असतो, लक्षात घ्या. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ग्लुकोजचं प्रमाण जास्त असलेलं पाहायला मिळतं, लक्षात घ्या. आता त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे, इट इज ग्लुकोज इज ऑल्सो प्रेझेंट इन ह्युमन ब्लड. आपल्या रक्तामध्ये सुद्धा जर बघितलं आपण ह्युमन ब्लड मध्ये सुद्धा आपल्याला शुगर ती पाहायला मिळते. म्हणून त्या शुगर आपण काय म्हणतो, ब्लड शुगर म्हणतो. काय म्हणतो आपण तुम्हाला, ब्लड शुगर. म्हणजे आपल्याला ब्लड मध्ये सुद्धा ही शुगर जी पाहायला मिळते, दॅट इज कॉल्ड ॲज ग्लुकोज. आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला आपण शुगर झाले, म्हणजे ज्याला आपण डायबेटिस झाला असं आपण म्हणतो. डायबेटीस होतं म्हणजे काय होतं, की त्याच्या ब्लड मध्ये असणारी जी शुगर लेवल आहे, ही शुगर लेवल वाढली गेलेली पाहायला मिळते. म्हणजे अप्रॉक्सिमेटली जर आपण बघितलं तर काय आहे, किंवा ग्लुकोज जे आहे आपल्या ब्लड मध्ये जर आपण पाहिली तर जवळपास 80 to 100 मिलीग्रॅम पर 100 ml आपल्याला एवढी ग्लुकोज त्यामध्ये आपल्याला ब्लड मध्ये पाहायला मिळतं. म्हणून आपण त्याला ब्लड शुगर म्हणतो. पण वेन वी टॉक अबाउट डायबेटिक पर्सन मध्ये जर बघितलं आपण तर ही जी शुगर आहे ही तुम्हाला रेग्युलर प्रमाणापेक्षा जास्त तुम्हाला पाहायला मिळते. जवळपास 180 मिलीग्रॅम पर 100 ml पर्यंत ही शुगर वाढत गेलेली पाहायला मिळते. आणि जो डायबेटिक पेशंट्स असतात त्या डायबेटिक पेशंटच्या युरिन मध्ये सुद्धा काही कन्सिडरेबल अमाऊंट मध्ये तुम्हाला ही शुगर आढळली गेलेली पाहायला मिळते, लक्षात घ्या. तर हे पर्टिक्युलर बेसिक पॉइंट आहे, हे तुम्हाला माहिती असावं. म्हणजे ब्लड मध्ये जी शुगर आढळली जाते ती शुगर कोणती असणार आहे, ग्लुकोज ही शुगर तुम्हाला पाहायला मिळते, लक्षात घ्या. म्हणजे अल्डोहेक्सोज मध्ये आपण बघितलं का म्हणायचं, डेक्स्ट्रोज का म्हणायचं, ग्रेप शुगर का म्हणायचं, ब्लड शुगर का म्हणायचं, हे बेसिकली आपण पाहिलेलं आहे. ज्या पद्धतीने ग्लुकोज जे आहे हे ग्लुकोज तुम्हाला नेचरमध्ये फ्री स्टेटमध्ये पण पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर कंबाईन्ड फॉर्म मध्ये सुद्धा पाहायला मिळतं. त्याचबरोबर जर आपण आर्टिफिशियली सुद्धा हे ग्लुकोज काय करू शकतो, आपण तयार करू शकतो. म्हणजे मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या फॉर्म मध्ये हे ग्लुकोज तुम्हाला अवेलेबल असले पाहायला मिळतं, की जे तुम्हाला पावडर फॉर्म मध्ये पण आहे आणि लिक्विड फॉर्म मध्ये पण अवेलेबल आहे. जसं ग्लुकोज 5% असेल, ग्लुकोज 10% असेल, डेस्ट्रोज 25% असेल, हे तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतं. जसं सलाईन असेल, सलाईन, त्या सलाईन मध्ये सुद्धा हे ग्लुकोज तुम्हाला त्यामध्ये पर्सेंटेज मध्ये पाहायला मिळतं. त्याचबरोबर मार्केटमध्ये जर बघितलं तर पावडर फॉर्म मध्ये ग्लुकॉन डी अवेलेबल आहे, की ज्यामध्ये डेस्ट्रोटरी ग्लुकोज तुम्हाला पाहायला मिळतो, लक्षात घ्या. म्हणजे जर एखादा व्यक्ती जर असेल आणि त्याला अशक्तपणा जर जाणवत असेल तर आपण काय करतो, की अशक्तपणा देताना आपल्याला डॉक्टर म्हणतात की बाबा साखर घ्या, साखरेचं पाणी थोडंसं प्या, त्याला थोडंसं बरं वाटेल. म्हणजे काय होतं, ब्लड मध्ये जी शुगर लेवल आहे ही शुगर जर कमी झाली, ग्लुकोजचं प्रमाण जर कमी झालं तर आपण ग्लुकॉन डी घेतला, आपण ग्लुकॉन डी पाण्यामध्ये विरघळला, ते जर त्या व्यक्तीला पिण्यासाठी दिलं तर त्याला थोडंसं तरतरीतपणा आलेलं पाहायला मिळतं. का, एक ग्लुकोज जे आहे एक शक्तिवर्धक म्हणून तिथं आपल्याला काम केलेलं पाहायला मिळतं, लक्षात घ्या. त्याचबरोबर आपण बघतो एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट आजारी असेल किंवा आजारपणाने एखादा पेशंट बाहेर पडला असेल किंवा एखाद्या व्यक्तीवरती शस्त्रक्रिया झाली असेल, त्या व्यक्तीला थोडंसं तरतरीतपणा यावा म्हणून त्याला थोडंसं बरं वाटावं, ह्या दृष्टीने त्याची थोडीशी एनर्जी लेवल वाढावी, त्यासाठी आपण त्याला ग्लुकॉन डी काय करत असतो, देत असतो, लक्षात घ्या. अशा भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ह्या ग्लुकोजचा पर्टिक्युलर यूज केला गेलेला पाहायला मिळतो. महत्वाचा पॉईंट जो असणार आहे, हे बेसिक मी तुम्हाला ग्लुकोजचं काय केलं सांगितलेलं आहे. म्हणजे एखादं कार्बोहायड्रेट ज्यावेळी आपण शिकतो त्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे आता ग्लुकोज बद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती पाहिजे आपल्याला, इट इज अ मोनोसॅकराइड. बरोबर, हे मोनोसॅकराइड पहिली गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे, मोनोसॅकराइड आहे. त्याचबरोबर त्यामध्ये व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ग्लुकोज, तर दॅट इज C6H12O6 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. त्याचबरोबर बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप तुम्हाला माहित पाहिजे की त्याच्या स्ट्रक्चरमध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे का क्युटोनाइज फंक्शनल ग्रुप आहे. तर ग्लुकोज मध्ये 6 कार्बन ॲटम आहेत आणि पर्टिक्युलर त्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे, की ज्यामध्ये टोटल 6 कार्बन ॲटम असल्यामुळे आपण त्याला अल्डो पर्टिक्युलर हेक्झूज असं म्हणतो, लक्षात घ्या. त्याचबरोबर जर बघितलं आपण तर नॅचरली ऑकरिंग जो ग्लुकोज आहे हा डेस्ट्रोरोटेटर आहे, इट इज अ ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणून आपण त्याला काय म्हणतो, डेस्ट्रोज असं म्हणतो. त्याचबरोबर जे राईप ग्रेप्स आहे की ज्यामध्ये जवळपास 20% पाहायला मिळतो, वेगवेगळे जे स्वीट फ्रुट्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला ही ग्रेप शुगर पाहायला मिळते. त्याचबरोबर ह्युमन ब्लड मध्ये सुद्धा
जी शुगर आढळली जाते त्या शुगरचं नाव काय असणार आहे, ग्लुकोज असणार. तर ही अतिशय बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ग्लुकोज बद्दल काय केली सांगितलेली आहे. आता आजचा जो मेन कन्सेप्ट जो असणार आहे तो काय असणार आहे, व्हॉट आर द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजची आपण बेसिक माहिती घेतलेली आहे. आता नेक्स्ट जो पॉइंट असणार आहे दॅट इज अ मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. म्हणजे जे ग्लुकोज आहे जो इम्पॉर्टंट असा मोनोसॅकराइड आहे तो कसा प्रिपेअर केला जातो ते आपल्याला काय करायचं पाहायचं आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झामिनेशन मध्ये शॉर्ट नोट साठी तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो. हाऊ वी हॅव टू प्रिपेअर ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज असेल, स्टार्च असेल, हे वेगवेगळ्या मेथड ऑफ प्रिपरेशन आहेत. ह्याच्या माध्यमातून आपण ग्लुकोज तयार करणार आहोत. त्याच्यावर तुम्हाला 2 मार्कचा शॉर्ट आन्सर क्वेश्चन तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला विचारला गेलेला पाहायला मिळतो. लक्षात घ्या. सो लेट स्टार्ट द नेक्स्ट पॉइंट दॅट इज मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. तर हे जे ग्लुकोज आहे हे ग्लुकोज आपण काय करू शकतो, देर आर 2 मेथड्स. किती मेथड आहेत, 2 मेथड्स आहेत. त्या 2 मेथडच्या माध्यमातून आपण ग्लुकोज तयार करणार आहोत. फर्स्ट जी मेथड आहे, फर्स्ट मेथड दॅट इज फ्रॉम सुक्रोज. फ्रॉम सुक्रोज, सुक्रोजच्या माध्यमातून आपण तयार करणार आहोत. आपण सर्वांना माहिती आहे की सुक्रोज काय आहे सांगा मला. सुक्रोज जो आहे इट इज प्रेझेंट इन केन शुगर. केन शुगर जे आहे ऊसामध्ये आपण बघितलं, बीट आहे, बीट जे आहे याच्यामध्ये सुद्धा आढळली जाणारी कॉमन जी शुगर असणार आहे ज्याला आपण काय म्हणतो, सुक्रोज म्हणतो. म्हणजे फ्रॉम सुक्रोज, ह्या सुक्रोज पासून आपल्याला काय करायचं, ग्लुकोज काय करायचं, तयार करायचं आहे. म्हणजे मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज. आता ही जी मेथड असणार आहे इट इज कॉल्ड ॲज लॅब मेथड. ही कुठली मेथड असणार आहे, लॅब मेथड. लॅब मध्ये आपण काय करू शकतो, तयार करू शकतो. एक लॅब मेथड आहे. त्या लॅब मेथडच्या माध्यमातून आपण सुक्रोज पासून ग्लुकोज काय करू शकतो, तयार करू शकतो. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सुक्रोज. जे सुक्रोज आहे सुक्रोजचा फॉर्म्युला काय आहे, दॅट इज C12H22 आणि O11. O11 दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सुक्रोज. आपण त्याला काय म्हणतो, सुक्रोज असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, सुक्रोज म्हणतो. त्याचा फॉर्म्युला आपण बघतो. सुक्रोज इज अ डायसॅकराइड. सुक्रोज काय आहे, डायसॅकराइड आहे. व्हेन वी हॅव टू हायड्रोलाइज सुक्रोज, जर आपण सुक्रोजचं हायड्रोलिसिस केलं तर वी हॅव टू ऑब्टेन 2 मोनोसॅकराइड युनिट्स. डू यू नो विच मोनोसॅकराइड युनिट्स आर फॉर्मड ऑन हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज. सांगा मला, मी शिकवलेलं आहे तुम्हाला. लक्षात घ्या. बेसिक जो पार्ट आहे हा आपण ह्याच्यावरचा घेतलेला आहे. लक्षात घ्या. तर सुक्रोज आहे, ह्या सुक्रोज जर आपण हायड्रोलिसिस केलं, सुक्रोज आपण हायड्रोलिसिस केलं, हायड्रोलिसिस केल्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl और H2SO4, जर आपण डायल्यूट HCl घेतला आपण किंवा H2SO4 घेतला आपण, बरोबर, आणि त्याला 2 आवर काय केलं आपण, 2 आवर काय केलं, त्याला कंटिन्युअसली काय केलं, वॉर्म केलं, तर आपल्याला हा जो काही सुक्रोज आहे त्या सुक्रोजचा हायड्रोलिसिस होऊन त्याच्यापासून 2 मोनोसॅकराइड युनिट तयार झाले पाहायला मिळतात, की ज्यामध्ये त्याचा फॉर्म्युला असणार आहे C6H12O6. दॅट इज कॉल्ड ॲज ग्लुकोज. त्याला काय म्हणतो आपण, ग्लुकोज म्हणतो. आणि सेकंड जो आहे इट्स फॉर्म्युला इज ऑल्सो C6H12O6. इट इज कॉल्ड ॲज अ फ्रुक्टोज. त्याला काय म्हणतो आपण, फ्रुक्टोज म्हणतो. बोथ आर मोनोसॅकराइड. बोथ आर मोनोसॅकराइड. देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला इज सेम बट देअर स्ट्रक्चर फॉर्म्युला इज डिफरंट. त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे पण त्याचा स्ट्रक्चर फॉर्म्युला कसा असतो, डिफरंट असणार. त्यामुळे ते स्ट्रक्चरल आयसोमर्स आहेत. त्यांचा फंक्शनल ग्रुप वेगळा आहे, त्यामुळे आपण त्यांना फंक्शनल आयसोमर्स असं आपण म्हणतो. तर सुक्रोज जे आहे, सुक्रोजचा हायड्रोलिसिस जर आपण इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl ऍसिड जर घेतला आपण, डायल्यूट HCl घ्या किंवा H2SO4 जर घेतला आपण डायल्यूट, आणि 2 आवर्ससाठी आपण त्याला जर केप्ट केलं असेल तर आपल्याला त्यापासून हायड्रोलिसिस झाल्यानंतर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आपल्याला तयार झालेला पाहायला मिळतं. म्हणजे जे मिक्सचर आहे ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बोथ आर हायली सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये कसे आहेत, बोथ आर हायली सोल्युबल. म्हणून आपण त्यामध्ये काय करायचं, इथेनॉल ऍड करायचं. आपण काय करायचंय, ऍड काय करायचंय, इथेनॉल. आणि इथेनॉल जर बघितलं आपण तर ग्लुकोज इज इनसोल्युबल इन इथेनॉल. ग्लुकोज जे आहे हे इथेनॉल मध्ये इनसोल्युबल आहे आणि फ्रुक्टोज इज सोल्युबल इन इथेनॉल. इथेनॉल आपण काय करायचं, ऍड करायचं. ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन महत्वाचा आहे. इथेनॉल काय करायचं, आपल्याला ऍड करायचं. काय ऍड करायचंय, इथेनॉल. आणि इथेनॉल मध्ये जर बघितलं आपण तर ग्लुकोज कसा आहे, ग्लुकोज कसा आहे, इनसोल्युबल आहे. ग्लुकोज कसा आहे, इनसोल्युबल आहे. त्यामुळं आपण तो काय होऊ शकतो, क्रिस्टलाइज करू शकतो इझिली, फर्स्टली. आणि फ्रुक्टोज जो आहे, फ्रुक्टोज हा कसा आहे तर सोल्युबल फॉर्म मध्ये आहे. म्हणजे आपण फिल्ट्रेशन करून आपण काय होऊ शकतो, आपण सोल्युबल आणि इनसोल्युबल हे दोन्ही काय होऊ शकतो, सेपरेट करू शकतो. म्हणजे ग्लुकोज जे आहे इट इज इनसोल्युबल इन इथेनॉल, सो इट इज क्रिस्टल आउट फर्स्टली. ओके, सो दिस इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज
from sucrose. It is a lab method. Hydrolysis of sucrose takes place to give glucose and fructose. ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, जो हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला ह्या सुक्रोजचं तुम्हाला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये पाहायला मिळतं. सो दिस इज द फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. दिस इज कॉल्ड एज लॅब मेथड. आणि सेकंड जी मेथड आहे फ्रॉम स्टार्च. फ्रॉम स्टार्च. स्टार्च जर बघितलं तर नेचरमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला स्टार्च तुम्हाला पाहायला मिळतो. पण आपण जर बघितलं तर स्टार्च सगळेच आपण स्टार्च ह्युमन बिंग्स ऍक्सेप्ट करू शकत नाहीत, युज करू शकत नाही. पण स्टार्च हे जनरली वाईडली आपल्या नेचरमध्ये पाहायला मिळतं. पण आपण ठराविक जे जसं की कॉर्न असेल, कॉर्न स्टार्च असेल, किंवा पोटॅटो मध्ये आपण बघतो की ज्याच्यामध्ये आपल्याला स्टार्च पाहायला मिळतं, त्या स्टार्च पासून आपल्याला काय करायचं, ग्लुकोज तयार करायचं आहे. आता इंडस्ट्रीमध्ये जे आपण ग्लुकोज जे आर्टिफिशियली जे तयार करतो आपण, हे जनरली ग्लुकोज कशापासून तयार केलं जातं, स्टार्च पासून. म्हणजे कमर्शियल मेथड जे आहे, कसली मेथड आहे, कमर्शियल मेथड. कमर्शियल मेथडच्या सहाय्यानं आपण काय करू शकतो, स्टार्च पासून ग्लुकोज तयार करू शकतो. दिस इज कॉल्ड एज कमर्शियल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम स्टार्च. स्टार्च पासून आपण काय करू शकतो, तयार करू शकतो ग्लुकोज. आणि लार्ज क्वांटिटीमध्ये, एक्सेस क्वांटिटीमध्ये, आपण बल्क क्वांटिटीमध्ये ग्लुकोज स्टार्च पासून आपण तयार करू शकतो. तर स्टार्च हे काय असणार आहे, पॉलिसॅकराइड असणार आहे. आणि इट्स फॉर्म्युला इज, तुझा फॉर्म्युला जो असणार आहे तो फॉर्म्युला काय असणार आहे, C6H10 आणि O5. C6H10O5 हा स्टार्चचा फॉर्म्युला असणार आहे. आणि हे काय घेतले मी, N नंबर ऑफ घेतलेले आहेत. त्यामध्ये मी हायड्रोलिसिस केला आहे. हायड्रोलिसिस केला आहे इन प्रेझेन्स ऑफ काय असणार आहे, ऍसिड असणार आहे. दॅट इज डायल्यूट H2SO4. ऍसिडिक मीडियम मध्ये आपण हायड्रोलिसिस करतो आहे. त्याचबरोबर जे टेम्परेचर असणार आहे दॅट इज 393 केल्विन आहे. आणि जवळपास 2 to 3 ऍटमॉस्फिअर प्रेशर आहे. हे जर आपण रिएक्शन कंडिशन जर मेंटेन ठेवली आपण, आणि या स्टार्चचं जर आपण हायड्रोलिसिस केलं, स्टार्च जर आपण हायड्रोलिसिस जर केलं, तर त्याच्यापासून आपल्याला ग्लुकोज पाहायला मिळतो. दॅट इज C6H12O6. हे युनिट तुम्हाला याचे पाहायला मिळतात, लक्षात घ्या. सो दिस इज द ग्लुकोज. हे ग्लुकोज आपल्याला पाहायला मिळते, लक्षात घ्या. म्हणजे जर आपण स्टार्च हायड्रोलिसिस केलं इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड दॅट इज डायल्यूट H2SO4 ऍट टेम्परेचर 393 केल्विन, आणि प्रेशर आपण अप्लाय केले की ते 2 to 3 ऍटमॉस्फिअर प्रेशर अप्लाय केले, तर त्यापासून आपण काय करू शकतो, ग्लुकोज तयार करू शकतो. ही एक आर्टिफिशियली जर बघितलं आपण तर एक जनरली इंडस्ट्रीमध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये आपण काय करू शकतो, ग्लुकोज तयार करू शकतो. म्हणून त्या मेथडला काय म्हणायचं, कमर्शियल मेथड म्हणायचं. आता याच्यामध्ये स्टार्च हायड्रोलिसिस केलं आपण आणि त्यापासून काय केलं, ग्लुकोज तयार केला. पण हे हायड्रोलिसिस करत असताना इफ डायल्यूट H2SO4 इज प्रेझेंट इन एक्सेस क्वांटिटी, जर H2SO4 जर जास्त क्वांटिटीमध्ये जर येत असेल तर त्यावेळी काय केलं जातं, त्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट काय केलं जातं, ऍड केलं जातं. जर ऍसिडचं प्रमाण जर त्यामध्ये वाढलं गेलं तर त्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट ऍड केलं, म्हणजे जसं चॉक वगैरे जे आहे त्यामध्ये काय केलं जातं, ऍड केलं जातात, की ज्यामध्ये पर्टिक्युलर ते ऍसिड जे आहे हे न्यूट्रलाइज तिथे केलं जातं. किंवा जे ग्लुकोज तयार झालेलं आहे त्यामध्ये जर कलर्ड इम्प्युरिटी जर असतील तर त्या कलर्ड इम्प्युरिटी ज्या आहेत त्या कलर्ड इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी त्यामध्ये ऍनिमल चारकोल काय केला जातो, ऍड केला जातो, की ज्यांना जे पर्टिक्युलर कलर्ड इम्प्युरिटी असतील त्या पर्टिक्युलर काय होतील, त्या ऍनिमल चारकोलवरती ऍडसॉर्ब केल्या जात असतात. सो दीज आर द 2 मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. फर्स्ट वन दॅट इज फ्रॉम सुक्रोज अँड फ्रॉम स्टार्च. तर आजच्या सेशनमध्ये आपण जो बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट होता ग्लुकोजचा तो अतिशय डिटेलमध्ये घेतलेला आहे. आणि नेक्स्ट पॉइंट दॅट इज मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम 2 मेथड. फर्स्ट वन फ्रॉम सुक्रोज अँड सेकंड वन फ्रॉम स्टार्च. तर अतिशय डिटेलमध्ये मी तुम्हाला हा कन्सेप्ट काय केलं, शिकवलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आजचा सेशन तुम्हाला कसा वाटला, डेफिनेटली तुम्ही व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर कसा वाटला सेशन आजचा, ज्यामध्ये तुम्ही ज्या नवीन नवीन काय गोष्टी शिकला असाल तर डेफिनेटली कमेंट सेशन मध्ये फीडबॅक द्यायला विसरू नका. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब घ्या, की जेणेकरून आणि व्हिडिओला शेअर करा, की येणारे जे काय पर्टिक्युलर व्हिडिओ असतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता. ओके, सो थँक्यू व्हेरी मच गायज टू वॉचिंग माय सेशन. हॅव अ नाईस डे.